नमस्कार. ePrashikshण.com या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध आलेली तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे म्हणजेच ACBकडे नेमकी कधी पाठवायची आणि ती विभाग प्रमुखांनी स्वतः केव्हा हाताळायचे, हा काही फक्त एक तांत्रिक निर्णय नसून तो अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा आणि न्यायाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण अधिकाऱ्यांची ही विभागणी अगदी अचूक आणि योग्य वेळी होणं हे कोणत्याही पारदर्शक प्रशासनासाठी अत्यंत गरजेचं असतं. या संपूर्ण प्रक्रियेत आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सुरुवातीला योग्य प्रारंभिक यंत्रणा कोणती हे ठरवणं, त्यानंतर निनावी तक्रारींचे नियम, ACBकडील थेट तक्रारींची हाताळणी, तपासादरम्यान आवश्यक असलेलं सहकार्य आणि शेवटी अत्यंत महत्त्वाची अशी गोपनीयतेची अट. आपला पहिला टप्पा आहे योग्य प्रारंभिक यंत्रणा निवडणं. नियमांक पुस्तिकेच्या परीक्षेत क्रमांक 1.3 नुसार प्राथमिक चौकशी कोणी करावी याचा निर्णय पूर्णपणे आरोपाचं स्वरूप काय आहे यावर अवलंबून असतो. या दोन्ही यंत्रणांमध्ये एक अगदी स्पष्ट सीमारेषा आहे. जर आरोप असे असतील ज्यामध्ये अगदी बारकाईने तपास करणं, झडत्या घेणं, अनेक लोकांचे जबाब नोंदवणं किंवा बँकेतील खाती आणि शिल्लक रकमांची तपासणी करणं अपेक्षित असेल तर ती प्रकरणं थेट ACBकडे सोपवली जातात. पण याउलट जिथे कर्मचाऱ्याचं चारित्र्य किंवा त्याच्या सचोटीचा प्रश्न निर्माण होतो तिथे सुरुवातीची चौकशी थेट विभाग प्रमुखांकडे सोपवली जाते. कारण साहजिकच त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामाची अधिक कल्पना असते. अधिकारांच्या या मर्यादा किती काटेकोर आहेत हे 3 फेब्रुवारी 1962च्या या शासन परिपत्रकावरून अगदी स्पष्ट होतं. यात स्पष्ट निर्देश आहेत की जेव्हा सापळा रचणे म्हणजेच ट्रॅप लावण्यासारखी कारवाई करणं गरजेचं असतं तेव्हा मात्र दुसरा कोणताही पर्याय नसून केवळ ACBच त्या कारवाईसाठी अधिकृत आणि योग्य यंत्रणा असेल. आता प्रशासनातील दुसरा आणि अत्यंत संवेदनशील भाग म्हणजे निनावी तक्रारी. परिच्छेद 1.4 मध्ये याविषयी अत्यंत कडक नियम सांगितले आहेत. रोज अशा अनेक निनावी तक्रारी येत असतात, पण त्यांची योग्य छाननी का गरजेची आहे माहितीये? कारण अनेकदा कोणत्याही पुराव्याशिवाय केवळ आकसापोटी असे निनावी अर्ज पाठवले जातात. जर हे अर्ज कुठल्याही तपासणीशिवाय थेट ACBकडे पाठवले गेले तर त्यामुळे कर्मचाऱ्यांचं नीतिधैर्य पूर्णपणे खच्ची होऊ शकतं. चौकशा जरी गोपनीय असल्या तरी बऱ्याचदा माहिती बाहेर फुटतेच. आणि समजा अखेरीस अधिकाऱ्याविरुद्ध काहीही सिद्ध झालं नाही तरीही तोपर्यंत समाजात त्याच्या प्रतिष्ठेला जो धक्का बसायचा तो बसलेलाच असतो. हा मानवी आणि नैतिक पैलू या पुस्तिकेत खूप गांभीर्याने घेतलाय. म्हणूनच इथे सर्वात महत्त्वाची ठरते ती मान्यतेची कडक प्रक्रिया. निनावी तक्रार आली रे आली की लगेच चौकशी सुरू होत नाही. जर अधिकारी वर्ग 1 किंवा वर्ग 2चा असेल तर अशी तक्रार ACBकडे पाठवण्यासाठी थेट विभागाच्या सचिवांचे आणि आवश्यक वाटल्यास राज्याच्या मुख्य सचिवांचे आदेश लागतात. इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभाग प्रमुखांचे आदेश अनिवार्य असतात. ही अशी कडक साखळी असल्यामुळेच खोट्या तक्रारींना चांगला चाळा बसतो. आता वळूया तिसऱ्या टप्प्याकडे. परिच्छेद 1.5 मध्ये असा प्रसंग वर्णन केलाय जिथे ACBकडे थेट निनामी तक्रारी येतात. अशावेळी ACBला स्वतःचे काही कडक प्रोटोकॉल पाळणं बंधनकारक असतं. जेव्हा ACBकडे अशी थेट तक्रार येते तेव्हा ती 4 टप्प्यांतून जाते. जर ACBला वाटलं की या निनावी तक्रारीत तथ्य आहे आणि ती चौकशी करण्यायोग्य आहे तरीही ते थेट कारवाईचा बडगा उगारत नाहीत. ते आधी ती तक्रार कर्मचाऱ्याच्या जिल्हा प्रशासन प्रमुखाकडे पाठवतात. प्रशासन प्रमुखाने कर्मचाऱ्याचा लौकिक आणि त्या आरोपांची पार्श्वभूमी तपासून आपला अभिप्राय पुन्हा ACBला कळवायचा असतो. या टप्प्यावर स्थानिक प्रशासन आणि ACB यांचं कोऑर्डिनेशन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आणि इथेच 31 जानेवारी 1966च्या परिपत्रकातील ही अत्यंत महत्त्वाची ताकीद लक्षात घेण्यासारखी आहे. प्राथमिक अभिप्राय गोळा करताना ज्या अधिकाऱ्याविरुद्ध ही तक्रार आहे त्याच्याकडे ती तक्रार टिप्पणीसाठी कधीही पाठवली जाऊ नये. यामुळे होतं काय तर तपासात पारदर्शकता टिकून राहते आणि पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यताच उरत नाही. हा झाला प्राथमिक टप्पा. पण प्रत्यक्ष अधिकृत तपासाला सुरुवात होते तेव्हा नियम काय सांगतात? आपला चौथा विभाग जो परिच्छेद 1.6 वर आधारित आहे तो याच प्रत्यक्ष कारवाई आणि सहकार्याबद्दल आहे. जेव्हा ACBची चौकशी सुरू होते तेव्हा सर्व संबंधित कार्यालयाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडची कागदपत्रे तातडीने पाठवणं बंधनकारक आहे. पण इथे एक अतिशय नाजूक कायदेशीर समतोल पाहायला मिळतो. ज्या व्यक्तीविरुद्ध चौकशी सुरू आहे तिला स्वतःला गोवळणारे किंवा स्वतःविरुद्ध जाणारे जबाब देण्याची सक्ती अजिबात करता येत नाही. हा त्यांचा हक्क आहे. पण त्याचवेळी त्या अधिकाऱ्याकडे असलेली कोणतीही सरकारी कागदपत्रे मात्र त्याला तपास अधिकाऱ्यांना द्यावीच लागतात. ती लपून ठेवण्याचा कुठलाही अधिकार त्यांना नसतो. 20 मे 1968चं हे परिपत्रक या सहकार्याची भावना आणखी ठळक करतं.
सरकारी कर्मचाऱ्यांनी तपासात अडथळा न आणता एसीबी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करावं आणि सरकारी माहिती तत्परतेने पुरावी हा नियम अगदी स्पष्ट सांगतो की प्रशासनात भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही आणि तपासात चालढकलही चालणार नाही. आता तपासात सहकार्य जितकं महत्त्वाचं तितकीच महत्त्वाची असते ती गोपनीयता. आपला 5वा आणि शेवटचा टप्पा जो परिच्छेद 1.7 वर आधारित आहे तो याच महत्त्वपूर्ण खबरदारीवर प्रकाश टाकतो. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करताना अत्यंत धोरणीपणाने म्हणजेच अतिशय हुशारीने आणि गुप्तपणे काम करणं अपेक्षित असतं. कारण साहजिकच आहे, जेव्हा भ्रष्टाचार किंवा गुन्हेगारी गैरवर्तणुकीचे आरोप असतात तेव्हा पुरावे नष्ट होण्याची भीती सर्वात जास्त असते. म्हणूनच तपासाची गुप्तता राखणं हा केवळ एक नियम नसून तो यशस्वी तपासाचा मुख्य पाया आहे. हे 7 डिसेंबर 1972चं परिपत्रक बघा. हे स्पष्ट सांगतं की आरोपीला किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला या चौकशीचा अजिबात सुगावा लागता कामा नये. जर त्यांना आधीच याची भणक लागली तर ट्रॅप लावणं किंवा धाडी टाकणं यांसारख्या कारवाया पूर्णपणे फेल जाऊ शकतात. त्यामुळे ही उच्च दर्जाची गुप्तता राखणं हे एसीबीचं एक अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य ठरतं. 1991ची ही नियमपुस्तिका एकाच वेळी 2 पातळ्यांवर अगदी उत्तम काम करते. एकीकडे भ्रष्टाचाराची पाळेमुळं खणून काढण्यासाठी ती एसीबीला अमर्याद अधिकार आणि प्रशासकीय सहकार्याची हमी देते आणि दुसरीकडे खोट्या आणि निनावी तक्रारींपासून प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी ती कठोर नियम आणि मंजुरीची प्रक्रिया देखील उभारते. हाच समतोल खऱ्या अर्थाने एका सुदृढ आणि पारदर्शक प्रशासनाची ओळख आहे. जेव्हा नियम सर्वांसाठी समान असतात आणि प्रत्येक प्रक्रियेचं असंच काटेकोर आणि निष्पक्ष पालन होतं तेव्हाच खऱ्या अर्थाने संपूर्ण प्रशासनाची सचोटी आणि नीतिधैर्य बळकट होतं ना. नियमांची ही चौकट केवळ शिक्षा करण्यासाठी नाही तर न्यायाचं रक्षण करण्यासाठी उभारलेली आहे. ह्या विश्लेषणातून मिळालेला हा नवा दृष्टिकोन आपल्याला नक्कीच विचार करायला लावेल. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. ePrashikshण.com नावाचं एक खास यूट्यूब चॅनल आहे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.